जी कारवाई भारताला अनेक वर्ष अपेक्षित होती ती कारवाई पूर्ण करण्यात आली आणि अत्यंत यशस्वीपणे त्या ठिकाणी युनियन टेरिटरीज तयार झाल्यात आणि तिथलं जनजीवन पूर्णपणे पूर्वपदावर आलं। त्या ठिकाणी आज कुठलाही भारतीय निवेशक हा निवेश करू शकतोय। तिथला टुरिझम वाढवण्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झाली आहे। प्रचंड मोठं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी बनवायला सुरुवात झाली आहे आणि अशा या परिस्थितीत ज्या काही भारत विरोधी शक्ती आहे अशा शक्ती तिथल्या विविध राजकीय पक्षांशी हात मिळवणी करून आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा तिथे 370 कलम लागू झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करतायत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लेरेशन या नावाने एक तिथे अनेक पक्षांचं एकत्रीकरण झालं आहे। त्यामध्ये पीडीपी आहे, नॅशनल कॉन्फरन्स आहे, पीपल कॉन्फरन्स आहे, सीपीएम आहे, पीपल्स युनायटेड फ्रंट आहे, पॅन्थर्स पार्टी आहे, अवामी नॅशनल कॉन्फरन्स आहे आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट की या गुपकर अलायन्समध्ये काँग्रेस देखील सम्मिलित झाली आहे। आता आमचा सरळ सवाल काँग्रेसला आहे की तुम्ही या अलायन्समध्ये सामील झालेत म्हणजे यांचा अजेंडा हा तुम्हाला मान्य आहे का? कारण नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांचा अजेंडा काय? चीनच्या मदतीने 370 कलम आम्ही पुन्हा लागू करू। चीनच्या मदतीने मला तर आश्चर्य वाटतं की या देशामध्ये राहणारा देशाचा नागरिक असलेला आणि एक अतिशय सिनियर नेते म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे व्यक्ती चीनच्या मदतीने 370 कलम लागू करायला पाहिजे असं या देशात बोलू शकतात यापेक्षा प्रचंड आश्चर्य आणि संतापजनक दुसरं काहीच असू शकत नाही। आणि एकीकडे ते या अलायन्सचे पार्ट आहेत आणि दुसरीकडे महबूबा मुफ्ती की ज्या म्हणतात काश्मीरचा झेंडा बहाल झाला नाही तर आम्ही राष्ट्रीय झेंडा त्या ठिकाणी लावू देणार नाही, राष्ट्रीय झेंड्याची मोडतोड करू, अशा प्रकारचं ज्यांनी वक्तव्य त्या ठिकाणी केलं आहे अशा लोकांच्या अलायन्समध्ये काँग्रेस त्या ठिकाणी सम्मिलित होत असेल, अशा प्रकारे ज्या अलायन्समध्ये राष्ट्रविरोधी शक्ती आहेत आणि ज्यांनी घोषित केलं की आम्ही सेपरेटिस्टला सोबत घेऊ, विघटनवाद्यांना सोबत घेऊ, विघटनवाद्यांची आम्ही चर्चा करू, पाकिस्तान परस्त असे जे विघटनवादी आहेत ज्यांचं म्हणणं आहे की काश्मीर पाकिस्तानमध्ये गेलं पाहिजे त्यांनाही आम्ही सोबत घेऊ, अशा प्रकारची मागणी करणाऱ्यांसोबत जर काँग्रेस उभा असेल तर आम्ही रोज काँग्रेसला प्रश्न विचारू आणि या देशाच्या समोर काँग्रेसला निश्चितपणे उघडं पाडण्याचं काम हे या ठिकाणी सर्व देशभक्त जे आहेत आणि राष्ट्रीय शक्ती आहेत त्या केल्याशिवाय राहणार नाही। खरोखर या नीतीचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि आता काहीही झालं तरी या देशामध्ये 370 कलम पुन्हा लागू होणार नाही, कोणी त्याची हिम्मत करू शकणार नाही आणि हिम्मत दाखवण्याचा प्रयत्न केला तर भारताची जनता माफ करणार नाही हे काँग्रेस सहित या संपूर्ण गुपकर अलायन्सला आम्ही सांगू इच्छितो।
हम सभी लोग जानते हैं कि आदरणीय मोदी जी की सरकार ने 370 कलम रद्द किया और 370 धारा रद्द होने से 70 साल की जो मांग थी और जो संघर्ष था वो संघर्ष पूरा हुआ और जम्मू कश्मीर लद्दाख सहित जो भारत का अविभाज्य अंग था किंतु अलग स्टेटस देने से जिसके ऊपर लगातार पाकिस्तान परस्त ताकतें पाकिस्तान के साथ उसको मिलाने की बात करती थी, भारत से उसको तोड़ने की बात करती थी, ऐसी सारी ताकतों को करारा जवाब देते हुए हमारी भूमि का इंच और इंच ये हमारा है और वो भारत के साथ एकात्म होगा, इंटीग्रेट होगा। इस प्रकार से माननीय मोदी जी की सरकार ने निर्णय लिया और समूचे देश ने इस निर्णय का स्वागत किया। किंतु अभी कश्मीर में, जम्मू में एक गुपकर अलायंस तैयार हुआ है, पीपल्स अलायंस फॉर गुपकर डिक्लेरेशन। और इस पीपल अलायंस फॉर गुपकर डिक्लेरेशन में पीडीपी है, नेशनल कॉन्फ्रेंस है, पीपल्स कॉन्फ्रेंस है, सीपीएम, पीपल्स यूनाइटेड फ्रंट, पैंथर्स पार्टी, अवामी नेशनल कॉन्फ्रेंस और इसके साथ साथ इसमें कांग्रेस भी सम्मिलित हुई है। हम कांग्रेस को सवाल पूछना चाहते हैं कि गुपकर अलायंस के एजेंडा को उनका समर्थन है क्या? क्या एजेंडा है गुपकर अलायंस का? इसमें नेशनल कॉन्फ्रेंस के नेता श्री फारूक अब्दुल्ला जी, इन्होंने बहुत स्पष्ट शब्दों में यह कहा कि हम चीन की मदद लेकर 370 धारा को बहाल करेंगे। इस देश के अंदर इतने बड़े नेता चीन की मदद से हमारे जम्मू कश्मीर को 370 धारा के अधीन करने की बात करते हैं, इससे और दूसरी कोई बुरी बात हो ही नहीं सकती, गलत बात हो ही नहीं सकती। और इसकी जितनी भर्त्सना की जाए उतनी कम है। लेकिन ऐसे फारूक अब्दुल्ला जी जिस गुपकर के अभिभावक है, जिस गुपकर के नेता है, उसके साथ कांग्रेस ने हाथ मिलाया है। साथ साथ महबूबा मुफ्ती, जिन्होंने स्पष्ट रूप से कहा कि अगर कश्मीर का झंडा बहाल नहीं हुआ तो भारत का तिरंगा कश्मीर में फहराने नहीं देंगे, उस तिरंगे की इज्जत नहीं होगी, उस तिरंगे को फहरने नहीं दिया जाएगा, उसकी टूट होगी। इस प्रकार से भारत के तिरंगे का अपमान करने वाली महबूबा मुफ्ती जी, इनके साथ कांग्रेस जम्मू कश्मीर में अलायंस कर रहा है। और इस अलायंस ने और क्या एजेंडा किया है? तो पाकिस्तान परस्त ताकतों के साथ मिलकर हम लोग कश्मीर की लड़ाई लड़ेंगे। जो लोग सेपरेटिस्ट है, विघटनवादी है, ऐसे लोगों को साथ में लेकर हम कश्मीर की लड़ाई लड़ेंगे। इस प्रकार का जिनका एजेंडा है, उनके साथ अगर कांग्रेस जाता है, देश विघातक तत्वों के साथ, विभाजनकारी तत्वों के साथ अगर कांग्रेस अलायंस करता है, तो मुझे लगता है कि इसका जवाब देश को, कांग्रेस को देना होगा। और हम रोज सवाल करेंगे कांग्रेस को कि इस प्रकार से इस देश के अंदर विभाजनकारी ताकतों के साथ आप किस प्रकार से अलायंस कर सकते हो। और सबसे बड़ी बात, ये सारे लोगों का एक ही एजेंडा है, 370 की बहाली। मैं उनको बहुत स्पष्ट शब्दों में बता देना चाहता हूं, दुनिया की कोई ताकत 370 की बहाली नहीं कर सकती। और किसी ने प्रयास भी किया तो भारत की जनता कभी भी 370 की बहाली नहीं करने देगी। हम इसका विरोध करेंगे। कांग्रेस का नकाब उतर चुका है, कांग्रेस का असली चेहरा ये सामने आ चुका है। काँग्रेस
काँग्रेसने ओपन अलायन्स त्यांच्याशी केला आहे लोकल बॉडीच्या इलेक्शनमध्ये आणि सगळीकडे एका झेंड्याखाली ते निवडणूक लढतात. लेकिन कपिल सिब्बल का ये कहना है कि अभी बीजेपी कह रही है कि कांग्रेस ने पीडीपी के साथ हाथ मिलाया, लेकिन जब सरकार बनाई थी बीजेपी ने पीडीपी के साथ, तब बीजेपी को ये सब बातें याद नहीं थी. जब बीजेपी और पीडीपी का अलायंस हुआ था उस समय एक स्ट्रेटेजिक अलायंस हमने किया था, क्योंकि पाकिस्तान ये कहता था कि भारत में डेमोक्रेटिक प्रोसेस नहीं हो पाएगी. कश्मीर में डेमोक्रेटिक प्रोसेस को पूरा करने के लिए उस समय की वो आवश्यकता थी. जिस समय आवश्यकता खत्म हुई हमने सत्ता छोड़ दी. हमने पीडीपी को नहीं छोड़ा, हमने सत्ता को छोड़ दिया. और सबसे बड़ी बात, जब तक हमारे साथ पीडीपी थी उनकी हिम्मत नहीं थी कि वो भारत के तिरंगे का अपमान कर दे. अब जब वो भारत के तिरंगे का अपमान कर रहे हैं, ऐसे समय कांग्रेस उनके साथ जा रही है. कपिल सिब्बल जी इसका जवाब दे. देवेंद्र जी, एक मुद्दा आहे की हे झालं ते ठामपणे कायदा पुन्हा लागू होऊ शकत नाही. त्या ठाम विश्वास असताना जर काँग्रेस अशा काही अडचणी करत असेल तर त्याचा धोका का निर्माण होतो? याचं कारण आहे की तुम्ही जर म्हणाल आम्ही चीनला आणू, आम्ही पाकिस्तानशी चर्चा करू किंवा पाकिस्तानवादी शक्तींशी चर्चा करू, यातनं जी डेमोक्रेटिक प्रोसेस त्या ठिकाणी सुरू झाली आहे ती डेमोक्रेटिक प्रोसेस देखील धोक्यामध्ये येते. आणि दुसरं, भारत विरोधी शक्ती, मग ती चीन असेल किंवा पाकिस्तान असेल, यांना त्यांचे प्रवक्ते भारतात मिळतात. हे त्यांचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे भारतामध्ये जर त्यांना प्रवक्ते मिळत असतील तर भारत अस्थिर करण्याकरता त्यांचे सैनिक पाठवण्याची गरज काय आहे? हेच काफी आहे. तर राज्यातल्या भूमिकेला अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे. कुठेतरी एसटी महामंडळाला मदत होते, जे शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांना इथे मदत होत नाही असा दुजाभाव केला जातोय. काय म्हणणार? मी आता हा शेवटचं उत्तर देतो याचं कारण बाकी तिकडे बोलायचं आहे मला. नाही, खरं म्हणजे एक प्रकारे या सरकारने जनतेचा विश्वासघात केला. कारण मला तो दिवस आठवतो की कॅबिनेट झाली आणि कॅबिनेट नंतर यांच्या नेत्यांनी येऊन घोषित केलं की आम्ही वीज बिलात सूट देतोय, आम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय केला आहे, आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली. खूप आपल्या नावाने त्या ठिकाणी होर्डिंग्स लावून घेतले आणि आता ते सांगतात की आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही ते देऊ शकत नाही. खरं म्हणजे हा जनतेचा पूर्णपणे विश्वासघात आहे. एक तर प्रचंड प्रमाणात बिलं आलेली आहेत. आम्ही त्या बिलांची यादी आपल्यासमोर ठेवली की गरीबातल्या गरीब माणसाला देखील, म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टी 24 तास वापरल्या तरी त्याला 5 वर्ष जेवढं बिल येऊ शकत नाही तेवढं बिल त्याला 3 महिन्याचं आलेलं आहे. आपल्या लक्षात असेल की मागच्या काळात किरीट सोमय्यांनी, त्यानंतर आशिष शेलारांनी हे सगळे बिलं जमा केले आणि पूर्ण राज्यभरातले बिलं आम्ही जमा केले आणि सांगितलं की हा खोटेपणा आहे, काहीतरी या ठिकाणी बदमाशी झालेली आहे. कोणाचेही बिलं सुधारले नाहीत, थेट तेच बिलं पुन्हा पाठवले, कुठलीही सवलत दिली नाही. आणि माझं अगदी स्पष्ट मत आहे की देशातल्या, आणि मी अगदी या ठिकाणी जबाबदारीने सांगतो की देशामध्ये ज्या डिस्ट्रीब्युशन युटिलिटीज आहेत त्या डिस्ट्रीब्युशन युटिलिटीजमध्ये सगळ्यात मजबूत युटिलिटी डिस्ट्रीब्युशनची ज्या पहिल्या 2-3 असतील त्यात महाराष्ट्राची डिस्ट्रीब्युशन युटिलिटी आहे. त्यामुळे 1,500-2 हजार कोटी रुपयाचा फटका समजा पडला तरी फार काही त्याच्यावर परिणाम होईल असं नाहीये. कर्ज घेता येऊ शकतं, केंद्र सरकार कर्ज द्यायला तयार होतं, ते देखील आपण घेतलं नाही. बॅलन्स शीटच्या बाहेर जाऊन तयार होतं तरी देखील आपण घेतलं नाही. आणि आता या ठिकाणी ही जी घोषणा झाली आहे, खरं म्हणजे तुम्ही सांगता ते बरोबर आहे. एसटी महामंडळाला पैसा मिळाला, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. तसा पैसा राज्य सरकार हे वीज मंडळाला देखील देऊ शकतं. यांची देण्याची नियत नाही आहे. हे विश्वासघातकी आहे. लोकांना खोटं सांगतात, खोटं बोलतात. गेल्या कोरोनाच्या काळापासून एकही सवलत, म्हणजे तुम्ही कुठलंही राज्य सरकार बघा, प्रत्येक राज्य सरकारने कोरोना काळात सवलत दिली आहे. हे एकमेव राज्य सरकार आहे की जिने कुठली सवलत दिलेली नाही. मला असं वाटतं की नितीन राऊत एकतर अभ्यास करत नाही आहे किंवा नितीन राऊतांना चुकीची माहिती दिली जाते आहे किंवा आता आपलं तोंड लपवायची वेळ आल्यामुळे ते चुकीची आकडेवारी सांगतायत. खरं म्हणजे आमचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळामध्ये
स्टेट युटिलिटी जेवढी मजबूत झाली त्याच्या आधी त्याची परिस्थिती काय होती आणि बावनकुळेंच्या काळात ती काय होती याची आकडेवारीच बावनकुळेंनी प्रसिद्ध केलेली आहे. त्यामुळे आपलं अपयश लपवण्याकरता कधी केंद्राकडे बोट दाखवायचं, कधी गेल्या सरकारकडे. तुमच्यात ताकद असेल, शक्ती असेल तर घोषणा करा, नाही तर घोषणा करू नका.